आता या स्थितीत कशा पद्धतीनं बिबट्यापासून माणसाचं संरक्षण करायचं हा प्रश्न समोर असताना एक उत्तर आलंय की चला आपण बिबट्याच पाळूया। आमदार रवी राणा यांची ही सूचना आहे आणि तशा पद्धतीची मागणी सुद्धा त्यांनी वन विभागाला केली आहे, कारण त्यांना वाटतं की बिबट्याला आपण पाळीव प्राणी बनवू शकतो। एकदा ऐकूयात रवी राणा काय म्हणतात। माझ्यासोबत अमरावतीचे आमदार रवी राणा आहेत। काय सांगाल, आपण ही मागणी केली आहे की बिबट्याला पाळीव प्राण्याची दर्जा द्यावा। गणेश, आपण जर बघितलं असेल तर विदर्भात मोठ्या प्रमाणात जे आहे ते बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आणि आपण मागणी केली आहे। कसं हे मागणी केली आपण? मी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटलो, आदरणीय वनमंत्र्यांना भेटलो की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहे, बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे आणि ज्याप्रमाणे बाबा आमटेच्या वनामध्ये बिबटे माणसामध्ये राहतात, माणसाळलेले आहे, त्या पद्धतीनं जर बिबट्या पाळण्याची जर परमिशन मिळाली तर मी स्वतः 2 बिबटे दत्तक घ्यायला तयार आहे। आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की वनतारासारखे जे आनंद अंबानीने तयार केलं, तसं आनंद अंबानीला सुद्धा विनंती करतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये वनतारा डेव्हलप करा, प्रत्येक जिल्ह्यात करा, जेणेकरून प्राण्याचं संरक्षण होईल, कुठे नसबंदी करायची गरज पडणार नाही आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बिबटे सुरक्षित राहतील। आता विधानसभेमध्ये मी सांगितलं की मागणी केली विधानसभेमध्ये, त्याबद्दल पूर्ण बिबट्याबद्दल सविस्तर बोललो की ज्या पद्धतीनं जंगलामध्ये वाघ राहते, त्या वाघ आल्यानंतर बिबट्या जो आहे तो जंगल पडून बाहेर पडतो, म्हणून एखाद्या जंगलामध्ये जर एकनाथ शिंदेसारखा वाघ ओरिजिनल वाघ आहे, त्या ठिकाणी उद्धव ठाकरेसारख्या बिबट्याला पडावं लागते। म्हणून खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंची परिस्थिती बिबट्यासारखी झाली आहे। नक्की आपण जर बघितलं असेल तर त्यांनी हिंदुत्वाच्या विषयावर जे आहे ते अमित शहावर टीका सुद्धा केली। अमित शहानी आम्हाला हिंदुत्व शिकवणे अशा प्रकारची सुद्धा टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। अमित शहानी आम्हाला हिंदुत्व शिकवणे, अमित शहा हे